गायत्री यांचे प्रेमविवाह झाले होते। गोपाळ हा दुधाचा व्यवसाय करत होता, तर गायत्री यांच्या घरी दूध घालायला जात होती। त्यातूनच दोघांची ओळख झाली व ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। त्यानंतर दोघे जण प्रेमविवाह केल्याची देखील माहिती मिळाली आहे। काल रात्रीच्या सुमारास गायत्री यांनी आपले वडील दत्तात्रय शिंदे यांना फोनवर संपर्क साधून पप्पा मला घरी यायचं आहे, मला इथे राहायचं नाही असे बोलण्याची माहिती गायत्रीचे वडील दत्तात्रय शिंदे यांनी दिली। तर गोपाळ यांच्या वडिलांनी काल रात्री कीर्तन होते, आम्ही कीर्तनासाठी गेलो होतो, ते नवरा बायको घरातच होते, त्यांच्यात काय झालं हे मला माहित नाही असे बोलले। दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार गोपाळ गुंडे यांनी आपल्या पत्नी गायत्री यांचा चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली अशी देखील माहिती समोर येत असून मात्र पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही। तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता